नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या इयत्ता 5वी आणि 8वीची परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, तसेच एप्रिलमध्ये होणारी इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा, ह्या दोन्ही परीक्षेच्या अनुषंगाने आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती सर्व बुद्धिमत्ता, गणित या विषयांतर्गत सर्व घटक जे आहेत त्या सर्व घटकांची उजळणी आणि त्या घटकांवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्या सर्वांची तयारी आपण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून करीत आहोत. मित्रांनो, आज आपण पहिल्या घटकावर आधारित इयत्ता 7वीच्या परीक्षेसाठी तेवढाच तसाच भाग इयत्ता 8वीच्या सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेला आहे. तर गणित विषयाअंतर्गत जो पहिला घटक आहे समसंख्या. पहिला घटक जो आहे तो काय आहे? समसंख्या, विषम संख्या आहे ना, आणि मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. ठीक आहे. आता हा जो पहिला घटक आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता 8वीसाठी, याचा उपयोग तुम्हाला इयत्ता 4थी, 5वी आणि 7वीसाठी पण होते. आता इयत्ता 7वीसाठी सुद्धा हाच घटक आहे, लक्षात घ्या. आणि ह्या घटकावरती परीक्षेमध्ये 8% क्वेश्चन विचारले जातात. जर गणिताचे जर प्रश्न झाले, विचार केला आपण, गणिताचे एकूण प्रश्न 50 विचारले जातात. 50चे आपण जर 100% पकडले तर 100% असं जर पकडलं, 50चे 100% जर केलं आपण, तर ह्या 100% 8% जे आहेत म्हणजे 4 प्रश्न ह्या घटकावरती विचारले जाणार आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या. तर आपण हे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरे कमीत कमी वेळात कशा प्रकारे आपण सोडवायचं, याचं संपूर्ण स्पष्टीकरणासहित व्हिडिओ आपण ह्याच व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण तयार करीत आहोत. तर मित्रांनो, लक्ष द्या. पहिले आपण बघूया की समसंख्या, विषम संख्या कोणत्या, त्यानंतर बघूया मूळ संख्या, समूळ संख्या. अगोदर आपण एक घटक बघू, समसंख्या आणि विषम संख्या. तत्पूर्वी ह्या समसंख्या आणि विषम संख्या कुठे असतात, तर ह्या नैसर्गिक संख्यांचा भाग आहे. कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या. ठीक आहे. तर आपण नैसर्गिक संख्या बघूया. बघा, नैसर्गिक संख्या कोणत्या असतात? नैसर्गिक संख्या कोणत्या? लक्ष द्या. नैसर्गिक संख्या कोणत्या? ज्या संख्या आपल्याला मोजता येतात, ज्या संख्या आपण मोजतो. आता मोजण्याची क्रिया आपण कुठून करतो? सरळ जर आपल्याला काही जर वस्तू जर ठेवल्या असतील तर आपण ते मोजतो कुठपासून? 1 पासून. बरोबर आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही 1 पासून होते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि सो ऑन, समोर जितके आपण इकडे म्हणू शकतो की अनंतपर्यंत, जे मोजता येत नाही तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे नैसर्गिक संख्या किती आहेत जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारलं तर नक्की ती नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत. अनंत. बरोबर आहे. पण त्याची सुरुवात कुठपासून होते? 1 पासून. कुठपासून होते? नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही 1 पासून होते. नैसर्गिक संख्या बघत आहोत. मग प्रश्न इथं असतो की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? बरोबर आहे. असा जर प्रश्न 4थीला किंवा 5वीला विचारू शकते, 8वीला मात्र विचारण्याची शक्यता कमी आहे. पण त्यांची काठिण्य पातळी जर विचार घेतला तर हा प्रश्न 4थी आणि 5वीसाठी नक्कीच बनतो. म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर म्हटलं तर आपलं उत्तर यायला पाहिजे 1. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. दुसरा प्रश्न इथंच बनतो. काय बनतो नैसर्गिक संख्यावरती आधारित? नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान समसंख्या कोणती? मग समसंख्या आपल्याला समजून घ्यायची आहे. तर समसंख्या म्हणजे कोणत्या संख्या? समसंख्या म्हणजे कोणत्या संख्या? ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे काय? निशेष भाग जातो म्हणजेच काय? ज्या संख्येला भागले असता बाकी काय येते? 0 येते. बाकी काय येतं? 0 येतो. अशा संख्या. मग 2ने कोणकोणत्या संख्येला भाग जातो? 2, 4, 6, 8 आणि ज्याच्या एकक स्थानी 0 असतो असे. म्हणजे हे जर तुम्हाला एकक स्थानी जर दिसले तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. म्हणजे ह्या संख्या कोणत्या समजायची आपण? समसंख्या. ह्या जर समसंख्या समजल्या तर मग विषम संख्या कोणत्या? विषम संख्या कोणत्या समजायच्या आपण? बघा, विषम संख्या कोणत्या होतील? विषम संख्या
ज्या संख्येला जर भागले असता, ज्या संख्येला आपण कितीने भागले असता, 2ने भागले असता, बाकी किती येते, बाकी 1 उरते. किती उरते, 1. आता बाकी 1 उरते म्हणजे त्याला निश्चेष भाग जात नाही, बाकी 1 उरत आहे. मागच्या वेळेस आपण समसंख्यामध्ये काय बघितलं की बाकी काहीच उरत नाही, त्याचा भागाकार किती येतो, चांगल्या प्रकारे येतो, म्हणजे बाकी काहीच उरत नाही, पूर्ण भागाकार येतो. आणि बाकी काहीच उरत नाही म्हणजे निश्चेष भाग जातो, त्यांना समसंख्या. आणि ज्या ठिकाणी ज्या संख्येला जर 2ने भागला आणि जर बाकी जर 1 उरत असेल, किती उरत असेल, 1 जर उरत असेल, तर आपण समजायचं की ती विषम संख्या आहे. मग विषम संख्या कुठपासून होते सुरू, जर आपण जर चार्ट बघितलं तर 3 आहे, 3ला जर 2ने भागितलं तर 1 उरते, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 9च्या नंतर 11, 13, 15. हा सर्व संख्या कोणत्या संख्या आहेत, कोणत्या संख्या म्हणून आपण यांना, विषम संख्या. कोणत्या संख्या आहेत ह्या, विषम संख्या. म्हणजे समसंख्या समजते तुम्हाला. समसंख्या म्हणजे ज्याला 2ने भाग जाते, म्हणजे 2 त्याच्या एकक स्थानी 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल आणि 0 असेल. ह्या ज्या संख्या आहेत ह्या होतात समसंख्या आणि समसंख्या म्हणून आपण यांना. आणि ह्या ज्या वरच्या संख्या आहेत ह्या आहेत विषम संख्या. ह्या कोणत्या संख्या मित्रांनो, विषम संख्या. लक्षात ठेवा. आता समसंख्या आणि विषम संख्या तुम्हाला माहीत झाल्या. हा समसंख्या आणि विषम संख्या कोणत्या संख्येचे प्रकार आहेत हे लक्षात घ्या पहिले. कोणत्या, नैसर्गिक संख्या. कोणत्या संख्यांच्या, नैसर्गिक संख्यांचे प्रकार समसंख्या आणि विषम संख्या आहे. मग मित्रांनो इथं एक प्रश्न बनतो. कोणता प्रश्न बनतो की सर्वात लहान समसंख्या कोणती, सर्वात लहान समसंख्या कोणती. तर आपली जी सुरुवात होती नैसर्गिक संख्यांची, नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठपासून होते, 1 पासून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे झाले नैसर्गिक संख्या, बरोबर आहे. आणि विषम संख्येची सुरुवात 1 पासून, बरोबर आहे. हां, 1, 3, 5 असं. आता बघा, सर्वात लहान जर नैसर्गिक संख्या जर म्हटलं त्याचं उत्तर आपण 1 देऊ. पण सर्वात लहान समसंख्या जर म्हटलं तर त्याचं उत्तर काय येईल, 2. सर्वात लहान समसंख्या कोणती, 2. आणि पुन्हा एक प्रश्न असतो, सर्वात लहान विषम संख्या कोणती, तर त्याचं उत्तर येतो 1 मित्रांनो, बरोबर आहे. आता बघा याच्यावर आधारित काय प्रश्न असतात ते बघून घेऊया आपण. आता बघा, हां मित्रांनो प्रश्न वाचा. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती, बरोबर आहे मित्रांनो. काय प्रश्न आहे, 3 अंकी लहानात लहान समसंख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आता 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या बघा, 100 जर 3 अंकी म्हटलं तर 99 नंतर 100 येते आणि 100 ही काय आहे, समसंख्या आहे. त्याच्यानंतर येतो संख्या 101. कोणती संख्या येते, 101. म्हणजे 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती झाली, 101 आहे. ही विषम संख्या आहे, सर्वात लहान विषम संख्या, बरोबर आहे. 101 ही सर्वात लहान विषम संख्या आहे 3 अंकी. आणि सर्वात लहान 3 अंकी समसंख्या जर विचारलं तर ती आहे 100. आता बघा काय म्हटलं आहे, 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या 101 व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. 2 अंकी सर्वात मोठ्यात मोठी समसंख्या कोणती जर विचार केला तर 100च्या अगोदर 99 येते, ही विषम संख्या झाली. आणि 99च्या अगोदर येते 98. आता बघा किती आली, 98 आहे ना. ही सर्वात मोठी समसंख्या आहे, सर्वात मोठी समसंख्या. आता बघा सर्वात मोठी समसंख्या 98 घेऊ आपण, हे 98. आणि याच्यातील फरक विचारलेला आहे. फरक विचारल्यानंतर आपण काय करू, वजाबाकी, बरोबर आहे. आता हे वजाबाकी केल्यानंतर याचं उत्तर किती आलं बघा, 11 मधून 8 गेले 3 येते आणि इथं राहिले 9, 9 मधून 9 गेलं 0 आहे ना, म्हणजे 3. मग याच्यातला जो फरक आहे तो फरक किती आहे, 3 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मित्रांनो. बघा हा प्रश्न इयत्ता 8वीला 2022च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. आता हे प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर आपण पुन्हा एक गोष्ट महत्त्वाची समजून घेऊया. काय तर बघा, महत्त्वाची गोष्ट आपण आतापर्यंत बघितलं की समसंख्या विषम संख्या बघितल्या. आता समसंख्या जर बघितलं, तुम्हाला हे सांगितलं की समसंख्या 2 ही सर्वात लहान समसंख्या आहे आणि सर्वात लहान विषम संख्या 1 आहे, बरोबर आहे. आता बघा, आता महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितलं, कोणत्याही क्रमवार समसंख्या घेऊया, क्रमवार समसंख्या.
आता हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, क्रमवार समसंख्या. ह्या क्रमवार समसंख्यामध्ये बघा, कोणत्याही दोन क्रमवार समसंख्यामध्ये 2चा फरक असतो. 2 आपण उदाहरणासाठी घेऊ, आपण उदाहरण घेऊया. 2, 2 नंतर 4, नंतर येईल 6. बरोबर आहे. आपण जर 1 2 लिहिले 1 2 3 4 5 6. आता जी समसंख्या आहे ते बघा, 1 अंकानंतर येतो, 1 अंकानंतर. हा दोघांमधला जो फरक आहे हा 2चा आहे. परंतु क्रमवार 3 संख्यांमधील जर फरक जर विचारला, 3 संख्यांमधील फरक क्रमवार, तर तो किती येतो? 4चा फरक येतो. म्हणजेच बघा, क्रमवार समसंख्यांमधील फरक आहे 3 क्रमवार संख्यांमधील फरक. 3 क्रमवार संख्यांमधील फरक हा नेहमी 4 असतो. किती असतो मित्रांनो? 4. लक्षात आलं? त्याचप्रमाणे क्रमवार विषम संख्यांमधील फरक मधील पहिली संख्या व शेवटची संख्या यामधील सुद्धा फरक हा 4च असतो. जसं इथं पहिली संख्या 2 आणि शेवटची संख्या 6, ह्यामधील फरक किती? 4. पण 2 संख्यांमधील फरक किती? 2 असतो. इथं 2 फरक आहे, इथला 2 फरक आहे. एकूण पहिला फरक जर तुम्हाला विचारला तो कितीचा आहे? 4चा. आता आपण विषम संख्यांचं उदाहरण घेऊ. 1 3 आणि 5. पहिली संख्या जर आपण 1 पकडलं तर 1 आणि 5 मध्ये कितीचा फरक आला? 4. हे शेवटची संख्या क्रमवार. तर मित्रांनो, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा की क्रमवार संख्यांमधील 3 क्रमवार संख्यांमधील फरक जो असतो तो 4 असतो. म्हणजे पहिल्या संख्येमधील आणि शेवटच्या संख्येमधील जर फरक जर विचारला तुम्ही, 3 क्रमवार संख्या घेतली असता पहिल्या संख्येमधील आणि शेवटच्या संख्येमधील फरक किती? तो फरक आहे 4. तिथं विषम संख्या राहो की समसंख्या राहो, कोणते जर विचारलं तर त्याच्यातला फरक तुम्हाला इथं 4 सांगायचा आहे. नंतरचं एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण समसंख्या घेतली, समसंख्या, आणि जर 2 समसंख्यांचा गुणाकार केला, कोणत्याही 2 समसंख्यांचा जर गुणाकार केला, 2 गुणिला जर 4 घेऊ आपण, बरोबर, ही समसंख्या आहे. ह्या समसंख्यांचा गुणाकार नेहमी समसंख्या असते. कसं असते? समसंख्या. गुणाकार नेहमी कोणत्याही 2 समसंख्यांचा गुणाकार हा कसा असतो? समसंख्या. मात्र इकडे लक्ष द्या, 2 विषम संख्या घेतला, आता आपण बघू विषम संख्या, लक्ष द्या. आता विषम संख्यांचा सुद्धा गुणाकार, जसं मी 3 गुणिला 5 जर घेतलं, विषम संख्या आहे, तर यांचा जर गुणाकार आहे हा विषम संख्या असते. बरोबर आहे? विषम संख्यांचा गुणाकार काय? विषम संख्या. म्हणजे 5 गुणिला 7 जर घेतलं तरी मी काय? 7 5 35. ही कोणती संख्या आहे? विषम संख्या. बरोबर आहे? ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे 2 विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्या, 2 समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्या. आता एक गोष्ट लक्षात घ्या, परंतु जर बेरीज जर म्हटलं तुम्हाला, 2 विषम संख्यांची बेरीज, जर विषम संख्यांची काय विचारलं? संख्यांची बेरीज. जर विषम संख्यांची जर बेरीज केलं, तसं उदाहरण आपण घेऊ, आपण 7 अधिक 9, इथं किती उत्तर येतो? 16. म्हणजे कोणती संख्या आली? समसंख्या. कोणती संख्या आली? समसंख्या. म्हणजे विषम संख्यांची बेरीज मात्र ही काय येते? समसंख्या येते. आणि विषम संख्यांचा गुणाकार मात्र हा विषम संख्या येते. विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या, पुन्हा सांगतो, विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या आणि विषम संख्यांचा गुणाकार मात्र विषम संख्या. हे नोट करून ठेवा. काय येतो? विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या आणि विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच येते. नंतरची एक गोष्ट घ्या, पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, समसंख्याला जर आपण विषम संख्येने जर भाग घेतलो, जर आपण एक उदाहरण घेऊ, कोणती संख्या घेऊ आपण? 16 घेऊ, आपला 18 घेऊया. 18 ही 18 ही समसंख्या आहे. कोणती संख्या आहे मित्रांनो? समसंख्या. आणि ह्या 18ला जर मी विषम संख्याने जर भागितलो, समजा मी 18ला 3 ने भागतो, आणि जर ह्या संख्येला जर पूर्ण जर भाग जात असेल, काय म्हटलं मी? पूर्ण भाग जात असेल, बाकी काही उरत नसेल, तर येणारा भागाकार हा समसंख्या असते. काय म्हटलं मी? जर आता बघा, 3 × 18, 18 इथं खाली आलं, 3 × 18, बाकी काय उरलं? 0 उरलं, म्हणजे भागाकार पूर्ण झाला. बाकी 0 उरला, म्हणजे
भाग कसा गेला, निःशेष भाग गेला. जर समसंख्येला विषम संख्येने भागले असता भागाकार पूर्ण जात असेल म्हणजे निःशेष भाग जात असेल तर येणारा जो भागाकार आहे हा कोणती संख्या असते, समसंख्या असते. कोणती संख्या असते मित्रांनो, समसंख्या. एवढं लक्षात ठेवा. येणारा भागाकार कोणता असतो, समसंख्या. जसं गुणाकार बघितला आपण त्याच पद्धतीनं. आता जर ही झाला समसंख्येच्या बाबतीत. मात्र जर विषम संख्या घेतली आपण आणि ह्या विषम संख्येला आता कोणती उदाहरणात संख्या घ्या आपण. जर 27 घेतलं मी, 27 उदाहरणासाठी 27 संख्या घेतली आणि ह्या 27ला मी 9 ह्या विषम संख्येने भागतो आणि भागाकार जर पूर्ण जात असेल, बघा भाग जाते. 9 1 9, 9 2 18, 9 3 27. भागाकार पूर्ण गेला म्हणजे बाकी काहीच उरलं नाही म्हणजे पूर्ण बाकी हे शून्य आहे. बाकी शून्य आहे, शून्य बाकी म्हणजेच काय, भाग पूर्ण गेला. तो जो येणारा भागाकार असतो ही विषम संख्या असते. कोणती संख्या, विषम संख्या. लक्षात ठेवा मित्रांनो, ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जर समसंख्येला जर विषम संख्येने जर भागितलं तर भाग जर पूर्ण जात असेल तर भागाकार हा समसंख्या येते आणि विषम संख्येला जर विषम संख्येने जर भागितले आणि भाग पूर्ण जात असेल तर येणारा भागाकार हा विषम संख्या असते. ह्या दोन्ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, लिहून ठेवा. कळलं ना तुम्हाला? हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्या संख्येने भागितले असता भागाकार विषम येतो की सम येतो हे सुद्धा तुम्हाला तेवढंच समजणे आवश्यक आहे. कारण की याच्यावरती सुद्धा प्रश्न बनतात. कसे प्रश्न बनतात तर मी तुम्हाला सांगतो. आता बघा प्रश्न कसे बनतात, आपण प्रश्न बघूया. बघा आता प्रश्न कसा बनतो बघा. विषम संख्येने प्रश्न कसा बनतो बघा. विषम संख्येने समसंख्येला भागले असता बाकी शून्य येते तर भागाकार किती येणार, किंवा किती येण्याच्या ठिकाणी राहू शकते, कोणती भागाकारात कोणती संख्या येणार, हा असा प्रश्न होते. मग पर्याय आहे भागाकारात येणारी संख्या विषम संख्या, दुसरा पर्याय समसंख्या, तिसरा पर्याय विषम संख्या व समसंख्या आणि चौथा पर्याय सांगता येत नाही. प्रश्न बनला आहे ना. विषम संख्येने समसंख्येला भागले असता बाकी किती येते, शून्य येते, तर भागाकारात कोणती संख्या येणार, किती येणार, किंवा कोणती संख्या येणार, समसंख्या येणार की विषम संख्या येणार. आता काय येणार सांगा मित्रांनो. जर आताच आपण बघितलं की समसंख्येला जर भागितलं असतं तर कोणती संख्या येते, त्याचा उत्तर ही समसंख्या येते. असा प्रश्न इथं बनू शकतो. चला इथपर्यंत समजलं. आता बघूया मूळ संख्या. कोणती संख्या, मूळ संख्या. आता बघा मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर मूळ संख्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या संख्येला त्या संख्येव्यतिरिक्त विभाजक नसतात, फक्त एक असतो. म्हणजेच काय, ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जाते, त्याच संख्येने कसा भाग जाते, निःशेष भाग जाते. आपण असं म्हणू शकतो की एक ही संख्या व तीच संख्या जर आपण बघितला, जसं 3 आहे, 3 ह्या संख्येला एकने भाग जाते, एकनं भाग द्या, 1 3 भाग गेला, बाकी शून्य आला आहे ना. 5ला भाग द्या, 1 5 बाकी शून्य आला, किंवा 5ला 5ने भागा, 5 1 5
बाकी शून्य. आता बघा ह्या 5ला 1 आणि ह्या 5ला 1 आणि 1 झालं आणि 5 शिवाय दुसऱ्या अंकानं कोणत्या संख्येने भाग जातो का? तर नाही जात. म्हणजे याचा अर्थ की ज्या संख्येला 1 आणि म्हणजे 1 आणि 30 संख्या हे दोनच विभाजक असतात. ज्या संख्येला 1 व 30 संख्या असे किती विभाजक असतात? फक्त केवळ 2 विभाजक असतात. त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. त्या संख्येला कोणती संख्या म्हणतात? मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्येला पुन्हा सांगतो, ज्या संख्येला कोणते 1 आणि 30 संख्या हे दोनच असे विभाजक असतात, दोनच विभाजक असतात, यांच्या व्यतिरिक्त तिसरा विभाजक नसतो, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आता मूळ संख्यामध्ये तुम्हाला 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. आणि तुम्हाला इंटरेस्टिंग तुम्हाला एक सांगतो, इथं एक तुम्हाला फोन नंबर दिसेल. कोणता फोन नंबर दिसेल? हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. 44 22 32 23 21. 44 22 32 23 21 हे जे आहे हे आहेत मूळ संख्यांचा एक नंबर आहे. की कोणत्या ठिकाणी किती मूळ संख्या येतात हे तुम्हाला आता थोड्याच वेळात लक्षात येईल. बघा आता आपण थोडा हा चार्ट बघूया. बघा आतापर्यंत आपण समजून घेतलं की मूळ संख्या कशाला म्हणतात. मूळ संख्या म्हणजे काय? फक्त ज्या संख्येला 1 ने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्या. आता आपण इथं मूळ संख्या बघूया. बघा कोणत्या मूळ संख्या आहे? 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही, कारण की तिला कोणते 2 विभाजक नाही आहेत. मग प्रश्न असा असतो, 1 ही मूळ संख्या आहे का? 1 ही मूळ संख्या आहे का? तर 1 ही मूळ संख्या नाही, कारण की इथं कंडिशन काय आहे मित्रांनो? 2 विभाजक असणे अतिशय महत्त्वाचे आहेत. मग परंतु 1ला 1 आणि 30 संख्या फक्त एकच विभाजक आहे, त्यामुळे ती मूळ संख्या नाही. एवढं लक्षात ठेवा. आता मूळ संख्या बघतो आपल्याला 2च विभाजक आहेत असं बघू. 2ला बघा 2च विभाजक आहे. कोणते? 1 आणि 2 ही एक मूळ संख्या आहे, 1 झालं. 3 ही मूळ संख्या झाली. 4ला 2 विभाजक 3 विभाजक आहे, 1 2 ने भाग जातो आणि 4 ने भाग जातो, म्हणजे ती मूळ संख्या नाही. तीच आहे संयुक्त संख्या. आपण त्याबद्दलही बोलणार आहोत. संयुक्त संख्या कोणत्या? आता आपण इथं मूळ संख्या शोधू. किती आहे? 2 3 5 7 9 नाही. मग आता किती बनले? बघा इथं 4 संख्या झाले, 4 मूळ संख्या झाल्या. 2 3 5 7. इथे बघा 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, पुन्हा 15 आहे का? नाही. 3 5 15 भाग जातो. 17 ही मूळ संख्या आहे आणि 19 ही मूळ संख्या आहे. म्हणजे किती झाल्या? 1 2 3 4. इथं म्हणजे 11 ते 20 मध्ये सुद्धा 4 मूळ संख्या आहेत. आता इथं बघा तुम्हाला मी सांगितलं कोणता नंबर? 44 22 32 23 21. हा तुमचा मोबाईल नंबर समजून घ्या, हा पाठच करून टाका, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा इथं 21 मध्ये पाहू. 21ला भाग जाते 7 त्रिक 21, 3 7 21 नाही. 23ला मात्र भाग कोणत्या संख्येत जात नाही, 1 ने जातो आणि 23 ने जातो. 23 1 23 म्हणजे 23 ही एक मूळ संख्या. 25 नाही, 27 नाही, 28 नाही, 29 ही मूळ संख्या. म्हणजे इथं आले 2च. येथे बघा 31 ही मूळ संख्या आहे. नंतर 32 33 नाही, 11 त्रिक 33 भाग जातो आणि 37 ही मूळ संख्या म्हणजे 2च आहे. 39ला 13 ने भाग जातो, 13 त्रिक 39. बरोबर आहे. आता इथं बघू, इथं कोणती संख्या आहे? 41 ही मूळ संख्या आहे. बरोबर आहे. 41 झालं, 43 झालं, पुन्हा कोणती आहे? 46 नाही, 47 आहे ना. 49 मात्र नाही, 7 7 49, 7चा वर्ग आहे ती, म्हणजे इथं 3 आले. बरोबर आहे. 3 झालं. इथं 51 भाग जातो, 53 आहे. बरोबर आहे. 53 पुन्हा कोणती आहे? 57ला भाग जातो का? 19 त्रिक 57, 59 आहे. बरोबर, 59 जात नाही, म्हणजे हे 2 संख्या आले. तर 53 आणि 59. इथं कोणती संख्या बनते? 61 बनते. पुन्हा 61 62 जातो, 63 आहे का? 21 त्रिक 63 भाग जातो, ती म्हणजे मूळ संख्या नाही. 61 आहे, 65 66 67 आहे का? सांगा. 67 आहे. 67ला कोणत्या संख्येने भाग जातो? 69ला जातो, 23 त्रिक 69, 68ला जातो, 67ला मात्र जात नाही, म्हणजे इथं सुद्धा 2 संख्या आल्या. बरोबर आहे. 2. इथं किती संख्या आहे? 71 नाही जात, 73 सुद्धा नाही जात, म्हणजे 71 73 ही मूळ संख्या आहे.
पुन्हा कोणती आहे? 79 ही एक मूळ संख्या आहे. म्हणजे इथं किती आले? 3 आले. इथं किती येते? 81, 9 9 81 भाग जातो. 83 ही एक मूळ संख्या आहे. कोणत्याच संख्येने भाग जात नाही. एकने आणि फक्त त्याच संख्ये 83नेच भाग जातो. दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. नंतर आहे 84, 85, 86 समसंख्या तर मूळ संख्या होऊ शकत नाही मित्रांनो, लक्षात असू द्या नेहमीच. समसंख्या मूळ संख्या होऊ शकत नाही. फक्त अपवाद आहे इथं 2चा अपवाद आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्याच्यावरती प्रश्न कसा बनतो मी तुम्हाला सांगतो. आता बघा 83 झालं, 87, 89 हे 2 संख्या आहेत. इथं मूळ संख्या. इथे कोणती आहे? 91ला जातो, 93ला जातो भाग आहे ना, 93ला सुद्धा भाग जातो. 31 त्रिक 93 बरोबर आहे, भाग जातो, 3चा भाग जातो इथं आहे ना. 97 मात्र 97 ही जी आहे ही मूळ संख्या आहे. इथं एकच मूळ संख्या आहे. 99ला सुद्धा भाग जातो. बघा आता इथं तुम्हाला काय दिसतो? हा नंबर दिसतो 10 अंकी 44, 22, 32, 23, 21. 44, 22, 32, 23, 21 आहे ना. हा जो मी स्क्रीनशॉट घेतला आहे तुमच्या गुगलवरून घेतलेला आहे. तिचा मी वापर केलेला आहे मित्रांनो. शटर स्टॉक यांचं ते आहे, त्याचं मी थँक्यू. आता बघा नंतर आपण बघूया. आता हे तुम्हाला मूळ संख्या समजल्या. आता एकूण मूळ संख्या किती? तुम्हाला जर प्रश्न विचारला तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर ह्या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली, यांची जर बेरीज केली तुम्हाला एकूण मूळ संख्या भेटतील. किती आहेत एकूण मूळ संख्या? 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 आणि 3 हे 15, 15 आणि 2 17 आणि 2 19, 19 आणि 3 22 आणि हे 24 झाले, हा एक 25. म्हणजे एकूण किती आहे? 25 ही मूळ संख्या आहे. मग एकूण 25 ही मूळ संख्या झाल्या 1 ते 100 पर्यंत. मग उरणाऱ्या काय होतील? संयुक्त संख्या. मात्र त्याच्यामध्ये संयुक्त संख्यामध्ये 1 ही येणार नाही. 1 येणार नाही. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्यांचे विभाजक 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतात. 3 किंवा जास्त अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. संयुक्त संख्यांना कसं काय म्हणतो? कोणाला म्हणतो संयुक्त संख्या? संयुक्त संख्या कोणाला म्हणू? संयुक्त संख्या बघू आता इथं. संयुक्त संख्या कोणाला म्हणता येईल? ज्या संख्यांचे विभाजक किती असतात? 3 किंवा यापेक्षा जास्त काय असतात? विभाजक. काय असतात? विभाजक. 3 किंवा यापेक्षा जास्त विभाजक ज्या संख्यांना असतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. मग समजा आता आपण उदाहरण घेऊ. जर 15 हे घेतला, 15चे विभाजक कोणते आहे? 1 आहे. याला पुन्हा 3 5 15 म्हणजे 3 झाला. 5 त्रिक 15 म्हणजे 5 विभाजक आहे आणि 15 सुद्धा विभाजक आहे. म्हणजे बघा किती विभाजक झाले? 1 2 3 4 4 विभाजक झाले. म्हणजे 3 आणि 3पेक्षा जास्त आहे म्हणून 15 ही संयुक्त संख्या आहे. विषम संख्या आहेच, एक लक्षात ठेवा, ही विषम संख्या आहे. विषम संख्या समसंख्या आपण आता अगोदर बघितलेल्या आहे. आता आपण बघत आहोत मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. तर तुम्हाला 1 ते 100 पर्यंत जर किती संख्या संयुक्त संख्या आहेत म्हटलं तर त्याचं उत्तर येते 74. कारण की त्याच्यामध्ये एक जी संख्या आहे ही संयुक्त संख्या नाही आणि मूळही संख्या नाही. त्याच्यामधून उरलेल्या ज्या 75 संख्या होत्या त्याच्यामधून एक वजा केली, राहिलेल्या संख्या किती? तर राहिल्या ज्या संख्या आहेत त्या आहेत 74. म्हणून 74 संख्या राहिलेल्या आहेत. तर ह्या 74 संख्या कोणत्या संख्या झाल्या? संयुक्त संख्या झालेल्या आहेत. मित्रांनो इथपर्यंत क्लिअर झालं? इथपर्यंत समजलं तुम्हाला? मूळ संख्या समजल्या. मूळ संख्या कोणत्या? ज्या संख्यांचे विभाजक किती असते? 1 आणि दुसरी 30 संख्या असते. म्हणजे 2च विभाजक असतात, त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय? 3 व 3पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतो. मग प्रश्न असा असतो मित्रांनो, प्रश्न काय असतो का 1 ही संयुक्त संख्या आहे का? म्हणजे जर पर्याय दिले असेल तर होय, नाही जर आपण समजा तर नाही, 1 ही संयुक्त संख्या नाही आणि मूळ पण संख्या नाही. मग प्रश्न असा असतो की सर्वात लहान मूळ संख्या कोणती? प्रश्न इथं बनतो, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? असा जर प्रश्न विचारला, हा 4थीच्या वर्गाच्या मुलांना बनवू शकतो. कसा? कोणता प्रश्न? सर्वात लहान मूळ संख्या कोणती? हा प्रश्न बनला. पर्याय आहेत 1, दुसरा आहे 3, तिसरा पर्याय आहे 2 आणि चौथा पर्याय आहे 0. कोणता पर्याय? 0. आता लक्षात घ्या,
नैसर्गिक संख्यांच्या प्रकारामध्ये शून्य येत नाही म्हणून हा पर्याय तुम्ही देण्याचा विचारच नको करा. आणि एक ही म्हटलं आहे तुम्हाला की ही संयुक्त संख्याही नाही आणि मूळ पण संख्या नाही. मग सर्वात लहान मूळ संख्या तुम्ही इत्याकडे 3कडे जाऊ शकता, पण मित्रांनो 3 नाही तर किती आहे 2. पर्याय क्रमांक 3 हे लक्षात ठेवा. आणि एकमेव जी समसंख्या मूळ संख्या आहे ती केवळ फक्त 2 आहे. बाकीच्या सर्व संख्या ह्या विषम संख्यामधलेच मूळ संख्या येतात. फक्त अपवाद एक आहे, जी समसंख्या आहे अशी 2 हीच फक्त ही 2 एकच अशी संख्या आहे की ती समसंख्या असून मूळ संख्या आहे, नाहीतर मग कोणत्याच दुसऱ्या संख्या सापडत नाही. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं मित्रांनो. समसंख्या आणि विषम संख्या आपण शिकलो, त्यानंतर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या शिकलो. आता याच्यामध्ये थोडं बघूया. याच्यामध्ये एक गोष्ट पुन्हा एक बघूया आपण. काय तर बघा, सर्वात लहान मूळ संख्या जर म्हटलं तर ती 2 आहे आणि सर्वात लहान मूळ संख्या जरी म्हटलं तर ती 2 येते. मात्र जर प्रश्न असा विचारला, प्रश्न कसा की सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती, तर जर विषम मूळ संख्या जर म्हटलं तर तुम्हाला उत्तर हे 3 द्यायचं आहे. विषम मूळ संख्या कोणती? विषम मूळ संख्या जी लहान आहे ती कोणती आहे? 3 आहे. इथं ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ही गोष्टसुद्धा लक्षात घ्यायची आहे. बघा, आता पुन्हा एक गोष्ट आहे की सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती, तर ते तुम्हाला सांगायचं आहे 97. सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या. आणि सर्वात लहान मूळ संख्या 3 अंकी जर विचारलं, किती अंकी? जर 3 अंकी जर विचारलं तर 3 अंकी आहे 101. आपण ते बघूया 3 अंकी कोणकोणत्या मूळ संख्या आहेत ते पण मी तुम्हाला इथं थोडं लिहून देतो. परंतु हे लक्षात ठेवा की 1 ते 100पर्यंत 25 संख्या आहेत मूळ संख्या. आता एक गोष्ट महत्त्वाची घेऊ की ह्या काही ज्या मूळ संख्या आहेत त्यांच्या अंकांची जर आपण अदलाबदल जरी केली, काय केलं म्हटलं मी? अंकांची अदलाबदल जरी केलं तरी तरी मूळच संख्या येतात. कोणत्या संख्या येतात? मूळच संख्या. त्या अंकांची अदलाबदल केली तरी मूळ संख्या येतात, 2 अंकी संख्या. आता कोणत्या बघा, जसं आहे पहिली जी संख्या आहे बघा, आपण इथं घेऊया. पहिली जी मूळ संख्या 11. आता ह्या 11ची जर आपण अदलाबदल केलं ह्या अंकांची तरी 11च येते, मूळ संख्याच आहे. पुन्हा कोणती? नंतरची आहे 13. 13 ह्या संख्यांची अदलाबदल करा. पहिले 3 लिहा, नंतर 1 लिहा, तरी ही मूळच संख्या आली. नंतर आहे बघा 17. 17ची जर आपण अदलाबदल जरी केली तरी मूळ संख्या येते. 7 अगोदर एकक स्थानचा अंक दशक स्थानी आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी जर लिहिला तरी मूळच संख्या येते. पुन्हा 19 नाही, 19 होत नाही. नंतरचा अंक कोणता आहे? 23 नाही, 17 झाली. नंतर आहे हे नाही, 29 पण नाही, 31 घेऊया. 31 ह्या संख्यांची जर अदलाबदल केली तर 13 येते की जे की मूळ संख्या आहे. पुन्हा 37 संख्येचा अदलाबदल करा, 73 होते. 73 ही सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. नंतर पुन्हा कोणती संख्या आहे बघा, 73 नंतर कोणते येते? 71 घे. 37 नंतर डायरेक्ट 71 हे येते 17. बरोबर आहे. पुन्हा घेऊ आपण. पुन्हा बघा 71 झाला, नंतर 73. याचं काय होईल? 37 किती झाले? 1 2 3 4 5 6 7. पुन्हा बघू आपण 79 97 आणि 97 79. बघा मोजून घ्या किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 9 अशा संख्या आहेत की त्या संख्यांमधील अंकांची जर आपण अदलाबदल जरी केलं तर त्या मूळच संख्या येतात. त्यांची सुद्धा येणारी जी संख्या आहे ती सुद्धा मूळ संख्याच असते. मित्रांनो, ही एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. आता बघूया एक गोष्ट पुन्हा महत्त्वाची आहे. तुम्हाला इथं संख्यांची बेरीज. आता बेरीज काय? एक गोष्ट विषम संख्यामध्येच मला सांगायला पाहिजे होतं की संख्यांची बेरीजसुद्धा पण लक्षात ठेवता येईल तुम्हाला की ज्या मूळ संख्या आहेत, जसं इथले जे मूळ संख्या आहेत पहिले 1 ते 10पर्यंतच्या मूळ संख्या आहेत, त्या मूळ संख्यांची बेरीज किती येते असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला ह्या सर्व अंकांची बेरीज करायची. 2 अधिक 3 किती? 5. 5 आणि 5 10. 10 आणि 7 17. म्हणजे जी किती बेरीज आली?
17 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किती आली? 17 आहे की नाही. नंतर तसंच याच्यामधल्या अंकांची बेरीज किती आहे? हे बेरीज येते 60. करून पहा तुम्ही. 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19 10 20 30 40 आणि यांची जर बेरीज केलं तर ते पुन्हा 20 येते म्हणजे 60. लक्षात घ्या. ह्या दुसऱ्या डब्यातले 60 येते बेरीज. नंतर बेरीज येते याच्यातली येते 52 आहे की नाही. याच्यातली बेरीज येते 68 आणि हे सर्व तुम्ही बेरीज करून जा आणि बघा प्रत्येक स्थानामधले अंकांची बेरीज किती येते. इथली बेरीज 97 येईल बरोबर आहे. इथं 172 इथं येईल 223 इथलं बघू. इथं कोणती संख्या आहे? 41 43 41 43 41 43 आणि 47 4 त्रिक 12 12 131 131 आहे. इथं 112 आणि 128 आहे ना मित्रांनो. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची जी बेरीज आहे ती 17 आहे. 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज 60 आहे आणि 21 ते 30 पर्यंत आहे त्यांची संख्या 52 आहे. इथं मात्र कमी झालेली आहे नंतर वाढत आहे. 31 ते 40 मध्ये 68 41 ते 50 पर्यंत 131 51 ते 60 मध्ये 112 61 ते 70 पर्यंत 128 जे संख्या मूळ संख्या येतात 2 त्यांची बेरीज 128 आहे. म्हणजे इथं 67 आणि 61 आहे यांची 28 दोनच संख्या आहेत. तुम्हाला हे जरी माहीत नसेल तरी तुम्ही नंतर संख्या जर तुम्हाला माहीत राहील तर तुम्ही त्याच्यातले काढू शकता. फक्त सूत्र हा लक्षात ठेवा. हा मोबाईल नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा मोबाईल नंबर मूळ संख्यांचा 44 22 32 23 21 हा जर मोबाईल नंबर जर तुमच्या लक्षात राहिला तर तुम्हाला मूळ संख्या शोधायला काहीच अडचण येणार नाही. मित्रांनो आता बघूया आपण समसंख्यांची बेरीज बघू. क्रमवार समसंख्यांची बेरीज किंवा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते. आता हेच समजून घेऊ अगोदर. हा मगच विषय घ्यायला पाहिजे होता पण आता घेता येईल आपल्याला. चला हे थोडंसं मी क्लिअर करतो. हां आता बघा नैसर्गिक संख्यांची जर विचारलं तुम्हाला 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. बेरीज म्हटलं काय म्हटलं बेरीज 1 ते 10 पर्यंतच म्हणजे 1 पासून 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. जर तुम्ही बेरीज केले तर किती येईल मित्रांनो. याची बेरीज येते 55. किती येते 55. आता याला सूत्र आहे 1 ते कोणती संख्या तर त्याचं सूत्र काय आहे. n म्हणजे शेवटची संख्या कंसामध्ये n अधिक 1 भागेला 2 हा जो सूत्र आहे या सूत्रानुसार तुम्हाला नैसर्गिक संख्यांची तुम्हाला बेरीज करता येईल. किती येईल त्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते. आता आपण 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज बघू. शेवटचा अंक 10 आहे म्हणून 10 लिहिले मी इथं. कंसामध्ये 10 अधिक 1 म्हणजे ते 11 होतील पण आता लिहून टाकतो. आता हे दिलं भाग. इथं भाग द्या. बे 1 बे बे 5 10. इथं 5 आला. 5 गुणिले 10 अधिक 1 किती आले 11. म्हणजे किती 11 5 55 आले मित्रांनो. 11 5 55. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. ही झाले 1 ते 10 पर्यंतचा. अशाच प्रकारे 1 ते 100 पर्यंतचे किती 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती. सूत्र हाच वापरायचा. शेवटचा अंक 100 गुणिला 100 अधिक 1 आणि भागीला किती 2. आता हे जर केलं किती येईल. याचा भाग द्या. इथं येतील 50 बरोबर आहे. हे 50 गुणिला भाग दिला 2 5 10 आणि ते 0 आणि इथं आला 101. आता जर याला जर भाग घेतले तुम्ही किती भाग द्या 5 5 1 5 0 5 1 5 किती आले 5050 बरोबर आहे. हे याचं आलेलं आहे. आता हे झाले 1 ते जी काही संख्या असेल तिथपर्यंतच्या फक्त नैसर्गिक संख्यांची. पण जर प्रश्न विचारला की एक म्हणजे समसंख्यांची बेरीज किती. समसंख्यांची बेरीज किती. आता आपण ते बघूया. समसंख्यांची बेरीज किती. व्हिडिओ मोठा होता मित्रांनो पण अतिशय महत्त्वाचा. आपण प्रत्येक घटक याच्यामध्ये घेत आहोत. प्रत्येक घटक घेत आहोत. व्हिडिओ आपण दोन भागात ह्याला डिवाईड करू ह्या घटकाला. परंतु सर्व काही मुद्दे समजून घेऊ. प्रश्न कशा प्रकारे बनतात. आता बघा इथं सर्वात महत्त्वाचा की
ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची जर बेरीज विचारली तर किती येईल? तर लक्षात ठेवा, समसंख्या कोणत्या? 2 आहे, म्हणजे इथं आपण लिहू 2. 2 घ्या. 2 अधिक किती? 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10. बघा 1 ते 10 पर्यंतचं म्हटल्यानंतर किती आले? बघा 2 आणि 4 6 6 12 आणि 8 20 आणि 10 30. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती येते? 30 येते. 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज 30. मग अशाच प्रकारची विषम संख्यांची बेरीज किती? तर 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 करा, किती होते? 9 आणि 1 10, 7 आणि 3 10, म्हणजे 10 10 20 आणि 5 25, म्हणजे किती आला उत्तराचा? 25 येते. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज 30 आणि 1 ते 10 पर्यंतच्या ज्या विषम संख्या आहेत त्यांची बेरीज ही 25. ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या मित्रांनो, एवढं समजलं? ओ, आता प्रश्न असा आहे बघा, प्रश्न कसा आहे, जर तुम्हाला प्रश्न विचारला की 11 ते 20 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती? अंकांची बेरीज किती? आता हे आपण 55 इथपर्यंत बघितलं. आता 1 पासून नाही आहे, सुरुवातीपासून आहे का? सुरुवातीपासून अंकांची बेरीज नाही. तर कुठपासून बेरीज आहे मित्रांनो? कुठपासून बेरीज आहे? मधातून आहे ना? मधातून बेरीज आहे, म्हणजे 11 पासून आहे. 11 पासून ते 20 पर्यंतच्या अंकांची बेरीज विचारलेली आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथं 11 म्हणजेच काय आहे? 10 अधिक 1 आहे. लक्षात घ्या. आता थोडं समजून घेऊ आपण. हे बघा, आपण हे पूर्ण लिहून टाकू. ह्या सर्व अंकांची बेरीज किती? 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. बरोबर आहे. आता 11 म्हणजेच किती? 10 अधिक 1. 12 म्हणजे किती? 10 अधिक 2. 13 म्हणजे किती? 10 अधिक 3. 14 म्हणजे किती? 10 अधिक 4. 15 म्हणजे किती? 10 अधिक 5. 16 म्हणजे किती? 10 अधिक 6. 17 म्हणजे किती? 10 अधिक 7. 18 म्हणजे किती? 10 अधिक 8. बरोबर आहे. आणि 21 म्हणजे किती? 10 अधिक 9. आणि 20 म्हणजे किती? 10 अधिक 10. बरोबर आहे मित्रांनो, थोडं लक्ष द्यायचं. इथं थोडं लक्ष द्या. आता बघा, तुम्हाला इथं काय दिसते? हे सगळे 10 10 10 दिसतो. बरोबर आहे. हे किती आहे? 10. आणि तुम्ही ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या अंकांची तुम्ही बेरीज काढलेली आहे. ह्या अंकांची तुम्ही, ह्या संख्येची तुम्ही 1 2 3 4 याची आताच तुम्ही जी बेरीज काढली आहे ती किती आली आहे? 55 आलेली आहे. आली आहे मित्रांनो, इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा, हे सर्व 10 आहेत. किती 10 आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग 10 गुणिला किती? 10 किती वेळा आहे? 10 वेळा. म्हणजे हे किती झाले? 100. 10 10 100. आणि हे यांची जी बेरीज केली, अगोदर आपण जी बेरीज केली ती किती आली होती? 55 आली होती. हे 55 इथं मिळूया, म्हणजे किती झाले? 155. किती झाले मित्रांनो? 155. मग तुम्हाला इथं विचारणार आहे की 11 ते 20 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आहे? 155. आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे. याच्यापेक्षाही सोपी ट्रिक्स काय आहे? काही कोणतीच ट्रिक्स वापरायची नाही आहे, काही वापरायचं नाही आहे. जे अंक जर तुम्हाला विचारलं 31 ते 40 पर्यंतच्या अंकांची जर बेरीज तुम्हाला विचारली तर काय लिहिणार? 3 लिहायचं, त्याच्यासमोर 55 लिहून टाकायचे. झाले 355. हे 31 ते 40 पर्यंतच्या अंकांची बेरीज झाली. जर तुम्हाला विचारलं की 81 ते 90 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती? तर 8 जो अंक आहे पहिला सुरुवातीचा 8, त्याच्यासमोर लिहा 55. त्याच्यासमोर लिहा 55. कसं? जसं इथं आपण झालं, जर 31 जर मी पकडलं तर 31 30 अधिक 1 होईल, 30 अधिक 2 होईल, 30 अधिक 3 होईल की नाही? असे करत करत 30 ही संख्या येईल. 30 ही किती वेळा? 10 वेळा. किती होतील? 300. आणि 1 1 जे आले ते किती आले? 55. म्हणजे उत्तर किती आला? 355. बरोबर आहे. किती आला? 355 आलं की नाही? तसंच इथं जर तुम्हाला विचारलं किती? 80 अधिक 1, 80 अधिक 2. हे 80 किती वेळा? 80 हे 3 10 वेळा, म्हणजे किती झाले? 800. आणि जे 1 ते 10 पर्यंतचे आहेत त्यांची बेरीज किती आली? 55. मग ह्या दोघांची 55, ह्या दोघांची बेरीज करा, म्हणजे किती होईल? 855. बरोबर आहे मित्रांनो, क्लिअर झाला. म्हणजे कुठूनही जर तुम्हाला विचारलं की 31 ते
40 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती? तर तुम्ही लिहू शकता. आता प्रश्न जर असा जर आला, समजा थोडं साफ करून घेऊ. आता प्रश्न जर तुम्हाला असा आला, इझीमध्ये जाऊ शकतो आपण. प्रश्न काय? प्रश्न आला की 31 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती? 31 ते 50 पर्यंत तुम्हाला इथपर्यंत काढता येते. 31 ते 40 पर्यंतच्या अंकांची बेरीज काढता येते. ती माहिती आहे किती आहे? 355 आहे. ती किती आहे? 355. 41 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज माहिती तुम्हाला किती आहे? 455. ह्या दोघांची बेरीज करा म्हणजे 31 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज येऊन जाईल. मग ही किती बेरीज होईल? 5 अधिक 5 0, हातचा 1, 5 अधिक 5 आणि हा 1 11, हातचा 1 आला, 11 1 हातचा 1 आला आणि 4 अधिक 4 किती झाले? 8, म्हणजे 810. 31 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येईल? हे येईल 810. बरोबर आहे मित्रांनो? म्हणजे काय अवघड आहे का? काय अवघड आहे का? नाही. हेही जर लक्षात नसेल येत, हाही जर लक्षात येत नाही असेल तर त्याच्यासाठी मी दुसरं तुम्हाला एक सूत्र सांगतो. पण तो सूत्र आता नाही, नंतर सांगेन. आता एक गोष्ट लक्षात घेऊया पहिले. आता ही झाली आपण नैसर्गिक संख्यांची क्रमवार. इथं आपण काय पकडला? नैसर्गिक संख्या, सर्व क्रमवार असो, क्रमवार संख्या. आता जर विचारलं की समसंख्या किती, नैसर्गिक समसंख्यांची बेरीज जर विचारली, समसंख्या, नैसर्गिक समसंख्यांची समजा बेरीज विचारली तर ते कसं काढायचं ते समजून घेऊ. बघा प्रश्न आहे. प्रश्न कसा? 4 ते 16 पर्यंतच्या नैसर्गिक किंवा हा शब्द नाही आला तरी चालेल, पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? समसंख्यांची बेरीज किती? हा असा प्रश्न आहे. 4 ते 16 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती प्रश्न आहे. आता काय करतं? याला सूत्र आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, शेवटची समसंख्याच बरं जी दिली असेल तर समसंख्या दिली म्हणजे समसंख्या आपण समसंख्येचा काढता भागीला 2, भागीला किती? 2. आणि इथं आहे एकूण समसंख्या किती? एकूण समसंख्या किती? 4 ते 16 मध्ये समसंख्या किती येतील आहे ना. आता किती संख्या येतील हे पण मी तुम्हाला सांगतो. इथपासून तर इथपर्यंत संख्या किती येतील तर त्या काय करायचं? त्याच्या अर्धे करायचं आहे. जे इकडच्या सुरुवातीची संख्या दिलेल्या समसंख्या त्या वजा करायच्या, उरलेल्या संख्या म्हणजे समसंख्या. आता बघू पहिली संख्या कोणती आहे? 4 आहे. लक्ष द्या. 4 अधिक शेवटची समसंख्या कोणती? 16. या दोघांची बेरीज भागीला 2 गुणीला एकूण समसंख्या किती आहे? एकूण समसंख्या किती होतील? हे 8 झाले, पण याच्या अगोदरची एक संख्या वजा झाली म्हणजे राहिले किती? 7 संख्या. बघा वाटल्यास नसेल तर तुम्हाला इथं आपण मोजून दाखवू कोणकोणत्या. 4 6 8 10 12 14 आणि 16 आल्या 7 संख्या. हे बघा 1 2 3 4 5 6 7 आहे ना. तेच सांगितलं मी तुम्हाला. ह्या 7 बघा याचा गुणाकार. आता बघा इथं थोडा 20 भागीला 2 गुणीला 7 म्हणजे किती? भागाकार द्या. हे झाले 10. बे 1 बे 2 20 आहे की नाही. 10चा भागा गेला आणि 10 गुणीला 7 म्हणजे किती झाले? 70. किती झाले? 70. बरोबर आहे. तर ह्या 4 ते 16 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येईल मित्रांनो? 70. अशा प्रकारचा हा प्रश्न येऊ शकतो, परीक्षेत येऊ शकतो. 4थीच्या 5वीच्या 7वीच्या आणि 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे. हे आपण आज सम आणि विषममध्ये जातो. पहा कशा प्रकारचे प्रश्न येतात तेच मी तुम्हाला इथं सांगत आहे ना. अशाच प्रकारची गोष्ट जी आहे विषम संख्येच्या बाबतीत होऊ शकते. विषम संख्यांच्या बाबतीत काय प्रश्न येऊ शकतो? बघा क्रमवार विषम संख्यांची बेरीज जर तुम्हाला विचारलं की ते 3 ते 17 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती? विषम संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आहे. पर्याय तर किती दिले राहते, आपण पर्यायाकडे नाही जाऊ. आता हा सोडवण्याचा प्रयत्न करू. पहिले सोडवण्यासाठी पहिले काय पाहिजे तुम्हाला? इथं तोच सूत्र इथं लागू पडेल. पहिली जी संख्या आहे, पहिली विषम संख्या आहे ना,
व शेवटची विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागेला 2 गुणिला एकूण विषम संख्या. बरं आहे. एकूण काय विषम संख्या. आता पहिली विषम संख्या 3 आहे अधिक 17 भागेला 2. आता इथं किती संख्या बसतात बघा. आता हे समजण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, इथं गुणिला पाहिजे, बरोबरचं चिन्ह नाही. गुणिला एकूण विषम संख्या. आता एकूण विषम संख्या किती तुम्हाला जर सांगितलं मी किती पडतील. 3 नंतर आता 16 8 बघा करून बघा. 3 नंतर 5 नंतर 7 9 11 13 15 आणि 17. कारण की 17च्या समोरचा अंक पकडा, इकडचा अंक विषम संख्या 1 सोडलेलीच आहे. आता बघा किती झाले 8 आहे ना. आहे 3 5 7 ही पहिली संख्या आणि शेवटची संख्या याच्या मधात ह्या विषम संख्या आहेत. मूळ संख्या नाही, विषम संख्या घेतलेल्या आहे. आता हे 8 गुणिला 8 करू. इथं लक्ष द्या की झाले 3 आणि 17 20 भागीला 2 गुणिला 8 बे 1 बे बे 20 10 गुणिला उरले किती 10 गुणिला 8 म्हणजे किती उत्तर आला 80. बरोबर आहे. 3 ते 17 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आली 80. मित्रांनो समजलं इथपर्यंत. आता पुन्हा एक महत्त्वाचा घटक आहे ह्या समसंख्या आणि विषम संख्यावरतीच, तो बघूया. समसंख्येनंतर एक्स व्ही म्हणजे माहीत नाही आपल्याला एक्स वाय झेड जे असेल एक्स व्ही येणारी समसंख्या, एक्स व्ही येणारी समसंख्या ऑब्लिक विषम संख्या काही असू शकते. उदाहरणार्थ जर मी म्हटलं की 6 नंतर येणारी, प्रश्न काय बनतो बघा, 6 नंतर येणारी 12वी समसंख्या कोणती. 12वी समसंख्या कोणती प्रश्न आहे. 12वी समसंख्या कोणती, 6 नंतर येणारी 12वी समसंख्या कोणती. तर याचं सूत्र आहे की जी संख्या दिलेली असेल समसंख्या कोणती दिली आहे, समसंख्या 6 दिली आहे, अधिक जी संख्या आहे म्हणजे आपण समजू एक्स, ही समजू एक्स गुणिला 2 करायचं, काहीच करायचं नाही, एवढंच करायचं एक्स गुणिला 2 हा सूत्र. आता बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, समसंख्या पहिली दिली आहे ती 6 अधिक एक्स म्हणजे संख्या म्हणजे कोणती 12वी संख्या म्हणजे 12 गुणिला किती करायचं आहे 2. आता याचा गुणाकार बरोबर करू आपण. 6 अधिक गुणाकार करा 12 दुने 24 बरोबर आहे. 24 अधिक 6 किती झाले 30. 24 अधिक 6 किती म्हणजे 6 नंतर येणारी 12वी जी समसंख्या आहे ती कोणती आहे 30 आहे. जर ह्या ठिकाणी जर विचारलं असतं की 12 नंतर विषम संख्या कोणती, हा समसंख्याच्या ठिकाणी जर असतं की विषम संख्या कोणती तर त्याला दुसरं सूत्र लागू पडलं असतं. कोणतं सूत्र लागू पडलं असतं, समसंख्या अधिक एक्स गुणिला 2 वजा 1 वजा काय 1. लक्षात द्या. आता समसंख्या इथं कोणती आहे 6 आहे. 6 अधिक 12वी विषम संख्या जर म्हटलं तर 12 लिहू 12 गुणिला 2 आहे ना वजा 1 म्हणजे इथं की त्याला 6 अधिक 12 दुने 24 वजा 1. आता जर केलं त्याचं किती 24 मधून 1 गेला 23 न 6 29 बरोबर आहे. म्हणजे 12वी विषम संख्या कोणत्या आलं असतं मित्रांनो 29 हे असते. हा जो सूत्र आहे हा सूत्र विषम संख्येला सुद्धा लागू पडतो. मात्र जर विषम संख्या जर विचारली असेल तर हा सूत्र लक्षात ठेवा. विषम संख्येवरून समसंख्या जर काढायची असेल तर हा दुसरा सूत्र लक्षात ठेवा. दोन्ही सूत्र इथं दिलेले आहेत. बरोबर आहे मित्रांनो. इथपर्यंत क्लिअर झाला. क्रमवार येणारी विषम संख्या, क्रमवार येणारी समसंख्या हे बघितलं आपण. पुन्हा क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज किती ते पण बघितलं. मूळ संख्या बघितलं. आता एक भाग बघू आपण, राहिला तो संयुक्त संख्या. संयुक्त संख्येमधला एक भाग थोडा राहिलेला आहे. काय राहिलेला बघू थोडंसं आता बघा, महत्त्वाचं राहिलेलं आहे. हां इकडे लक्ष द्या. संयुक्त संख्या
कोणतं? संयुक्त संख्या. आता तुम्हाला इथं प्रश्न असतो संयुक्त संख्या. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? तर सर्वात लहान संयुक्त संख्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? 4. बघा, 1 ही संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्या पण नाही, बरोबर आहे. 2 ही सममूळ संख्या आहे. राहिला नंतर ही 3 विषम संख्या आहे आणि मूळ संख्या आहे. मग कोणतं राहिलं? 4. 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे आणि सर्वात लहान समसंयुक्त संख्या सुद्धा 4च आहे. आणि दुसरा प्रश्न इथं बनतो पुन्हा, सर्वात लहान संयुक्त विषम संख्या. संयुक्त विषम संख्या, सर्वात लहान संयुक्त विषम संख्या लहानवाली तर कोणती आहे? सर्वात लहान ती आहे 9. बघा कोणती आहे? 9 मित्रांनो. हे सुद्धा लक्षात ठेवा. काय काय बघितलं? सर्वात लहान संयुक्त संख्या 4, सर्वात लहान संयुक्त समसंख्या सुद्धा 4, सर्वात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? तर ती 9 आहे. मग इथं प्रश्न कसे बनतात बघा. सर्वात लहान संयुक्त विषम संख्या व सर्वात लहान संयुक्त समसंख्या यांमधील फरक किती? तर ह्या दोघांमधील फरक किती येतो? 9 वजा 4 करा, तो आहे 5. असा पण याच्यावरती प्रश्न बनू शकतो. इथपर्यंत आपण काय काय बघितलं? आता सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक संख्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या इथपर्यंत बघितला. मूळ संख्या कोणत्या त्यासुद्धा बघितलं आहे ना, संयुक्त संख्या कोणत्या त्यासुद्धा बघितलं. बेरीज कशी करायची ते सुद्धा सांगितलं आहे मी तुम्हाला. आता बघूया 3 अंकी मूळ संख्या कोणत्या? मूळ संख्या, 3 अंकी मूळ संख्या. 3 अंकी मूळ संख्या तुम्ही ह्या लिहून घ्या. बघा 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197 आणि 199. 199 ही सुद्धा मूळ संख्या आहे, बरोबर आहे. 3 अंकी एक किती म्हणले आपण? 101 ते 200 मधील मूळ संख्या. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला माहीत आहे. तर हे 101 ते 200 मधील मूळ संख्या आहेत. ह्या आहेत 21. मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. 21 ह्या मूळ संख्या आहेत. पुन्हा एक घटक आपला एक राहिलेला आहे. आता आपण जे संख्या बघितलं, कोणत्या संख्या बघितलं आपण? हां, याच्यामध्ये आपण 31 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या बघितल्या. परंतु समसंख्या जर काढायचं असेल तर ते नाही बघितलं. थोडं इथं लक्षात असू द्या. आपण हे बघून घेऊ. जर तुम्हाला जर प्रश्न काय विचारलं? समजा 51 ते 60 मधील समसंख्यांची बेरीज किती? समसंख्यांची बेरीज किती मधील, असं जर विचारलं तर मी त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं आहे की 1 ते 10 मधील समसंख्यांची बेरीज किती येते? 1 ते 10 मधील जे आपण संख्या बघितलं होतं ते किती आले होते? ती आली होती 30. समसंख्यांची बेरीज आली होती 30. आणि 1 ते 10 मधील विषम संख्यांची जी बेरीज आली होती ती किती आली होती? 25. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता इथले जे 51 ते 60 मधील समसंख्यांची जर बेरीज आपल्याला काढायची असेल तर तुम्हाला तोच फॉर्म्युला आपण 10 पकडलं होतं. तर 51 ते 60 मध्ये समसंख्या किती असतील? अर्ध्या असतील. 10 पैकी तर अर्धे 5 असतील ना. तर मग काय करायचं? आपण तो सूत्र वापरायचा. मग काय करायचं? पहिलं जी संख्या आहे हे 50 अधिक 1 आहे, म्हणजे आपण हे 50 पकडू. 50 गुणिला 5
50 गुणिला 5 अधिक समसंख्या विचारलेला आहे. समसंख्या विचारलेल्या किती आहे 30 अधिक 30 म्हणजे किती झाला 5 5 25 आणि हा शून्य तसा तसा 250 अधिक 30 म्हणजे किती आले 280. हे आलं समसंख्यांची बेरीज. 51 ते 60 मध्ये समसंख्यांची बेरीज. मग तुम्हाला प्रश्न विचारला की 51 ते 60 मधील विषम संख्या किती, विषम संख्यांची बेरीज किती. तर तसंच करायचं. काय किती येणार ते सुद्धा 5 संख्या असणार, ते त्यांची बेरीज सुद्धा किती येणार 250. ते झालं. अधिक किती करणार 25 अधिक 25 करा म्हणजे किती आला 275 275 सॉरी 275. ही झाली 200 का ही झाली ह्या संख्यांची बेरीज. कोणत्या विषम संख्यांची बेरीज. विषम संख्यांची बेरीज झाली 275. हा एक घटक इथं राहून गेलेला होता. आता बघूया काही प्रश्न याच्यावरती आपल्याला समजतात का. चला प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे. हां पहिला प्रश्न आहे हा 2021ला विचारलेला प्रश्न आहे. 2021ला प्रश्न विचारला आहे इयत्ता 8वीसाठी. हां काय म्हटलं आहे पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते. बरोबर आहे. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. हे पण बरोबर आहे. परिमेय संख्या वास्तव संख्या असते. आपण याच्याकडे गेलो नाही पण हे आहे उत्तर बरोबर. कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज समसंख्याच असते. जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. आता आपण जोडमूळ संख्या घ्यायचा तरी पण मी सांगतो की जोडमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो म्हणजे असतो. लक्षात आलं. इथपर्यंत क्लिअर झाला. आता दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्याच असते मात्र नसते मित्रांनो. कसं तुम्हाला सांगतो इथं बघा. 2 ही मूळ संख्या आहे लहानवाली आणि 2 अधिक जर मी 3 केलो तर किती येते सांगा बरं. 3 ही मूळ संख्या आहे 2 नाही आहे किती आला 5. हे 5 आले हे समसंख्या आहे का नाही. ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे. म्हणजे पर्याय कोणता आहे 3 हा चुकीचा आहे. सी चुकीचा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. चुकीचे विधान म्हटलेलं आहे. बरोबर आहे समजलं. नंतरचा प्रश्न बघूया. इथं बघा हा प्रश्न आहे 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो. आता 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची जी बेरीज. आता इथं समविषम नाही विचारला प्रश्न थोडासा वेगळा विचारला. आता 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत मित्रांनो तुम्हाला माहीत आहे. किती आहे 23 एक आहे आणि एक 29 आहे. या दोघांची बेरीज किती येते बघा 9 3 1202 हाचा 1 म्हणजे 52 आले. ही 52 मूळ संख्यांची बेरीज झाली. तसेच आपण संयुक्त संख्यांची बेरीज काढूया. कोणती 21 अधिक 22 अधिक 24 अधिक 25 अधिक 26 अधिक 27 अधिक 28 अधिक 30 29 येणार नाही. ह्या सर्वांची जर बेरीज केली तर तुम्हाला वाटतं ते 203 येते. येईलच बघा करा बेरीज 203 येते. आता काय म्हटलं आहे यांमधील फरकास कोणत्या संख्येने निश्चित भाग जातो. तर बघा 203 वजा आपल्याला काय फरक करायचा म्हटलं तर फरक करावा लागेल. 203 वजा 52 किती आले 3 मधून 2 गेला 1 इथं राहिले 19 19 मधून 5 19 नाही राहणार 20च राहणार. 20 मधून 5 गेले 15 किती झाले. हातचा देण्याची गरज नाही मित्रांनो. मी जाणून बुजून देण्याचा प्रयत्न केला चुकीचा झाला ते बरोबर. 151 ओके. आता ह्या 151 आलेला आहे तर ह्या 151ला कोणत्या संख्येने भाग जाईल. साहजिकच 151 जाणार आहे. मग 151 असा पर्याय कोणते आहे. पर्याय तुम्हाला कुठं दिसते क वाला एकच दिसतो फक्त क ने भाग जातो. इथं अ व 2 दिला आहे म्हणजेच नाही. म्हणजे आपलं उत्तर जो आला बिनधोकपणे फक्त क ने भाग जातो बाकी बघायचं नाही. हा आहे असं कुठं जर दुसऱ्या ठिकाणी असतं तर पुन्हा आपण दुसऱ्या संख्या बघितली असते पण आता इथंच आपलं सुटलं म्हणजे फक्त क ने 151 भाग जातो याचं हे उत्तर आलं. नंतरचा या एखादी प्रश्न हे संख्या बघूया थोडसा बघा. इथं विचारा 3x अधिक 7 ही समसंख्या आहे तर x या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असेल. कोणती संख्या असेल x या संख्येचा वर्ग विषम संख्या असेल की समसंख्या असेल की मूळ संख्या असेल की सममूळ संख्या असेल. आता मित्रांनो एक गोष्ट संख्या लक्षात घ्या. ह्या 3 गुणिला x अधिक 7 ही समसंख्या आहे. मग 7 समसंख्या जर व्हायची असेल तर ही कोणती संख्या होणं आवश्यक आहे कारण की 7 विषम दिलेला आहे. ही विषम संख्या होणं आवश्यक आहे. तर 3 गुणिला विषम संख्येनेच गुणलं तर विषम संख्या येईल. म्हणजे x ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे. x ही विषम संख्या आहे. मग x ह्या विषम संख्येचा जर आपण वर्ग काढला
तर तो काय येतो? विषम संख्येचा वर्ग नेहमी विषम संख्याच असते. विषम संख्येचा वर्ग हा विषम संख्याच असतो. लक्षात ठेवा, विषम संख्या असतो. विषम संख्येचा वर्ग विषम संख्या. उदाहरण कसा लक्षात घ्या. 3चा वर्ग बघा 9, 9चा वर्ग बघा किती आला? 81, विषम संख्याचा आहे. 7चा वर्ग बघा 49, विषम संख्याचा आहे, 9 आला. बघा पुन्हा घ्या 5चा वर्ग बघा 25, विषम संख्येचा आला. म्हणजे याचा उत्तर कोणता येईल? पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे मित्रांनो, समजला? हां, इथं बघा हे थोडीशी संख्या आपण लेखनामध्ये आलेला होता, हे घेतले नाही. संख्या लेखन म्हणजे तिथं आपल्याला सगळं बघायचं आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. आता कोणती संख्या म्हटलं आहे इथं? 9, 10, लक्ष, 9 ही संख्या अंकात लिहा. ही संख्या अंकात लिहा. मग आपण बघूया एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी समोरचा येणार आहे. बरोबर आहे, कोटी घेऊ आपण. बरोबर आहे. आता बघा 9, 10 लक्ष म्हटलं आहे. 10 लक्ष म्हणजे 10 लक्ष म्हणजे कुठून होईल? इथं होईल 10 लक्ष. पण 9, 10 लक्ष म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? 9, 10 लक्ष. 90 लक्ष नाही म्हटलेलं आहे. 90 लक्ष म्हटलं आहे का? नाही. 9, 10 लक्ष म्हणजे 9 हे सगळे शून्य येतील. हे शून्य, हे शून्य आणि 10 लक्ष समोर काय? 9च आहे. एकक स्थानी फक्त 9. म्हणजे काय बघा, अशी संख्या कुठं दिसते तुम्हाला? अशी संख्या पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणजे 9, 10 लक्ष म्हणजे याचा अर्थ 9, 10 लक्ष म्हणजे 9 कोटी. 9 कोटी लक्षात घ्या. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. समोरचे काही उदाहरणं दिसतात का बघू आपण. हे स्थानिक किमतीवर आधारित होते. हे स्थानिक किंमत आणि याच्यावरती आपण एकही उदाहरण नाही घेतलं, म्हणजे समजून नाही सांगितलं, पण तुम्हाला हे सोपं आहे, हे काही शिकवायची गरज नाही. तरी बघू आपण. 5,45,035 या संख्येमधील 10,000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक विचारला. आता 10,000 ठिकाणी कोणता अंक आहे? 4 आहे. मग 4ची स्थानिक किंमत किती झाली? 40,000. आणि दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत 3 आहे. 3 अंक आहे, हे झाले 30. याची वजाबाकी करा. फरक विचारला आहे, दोघांची बेरीज नाही विचारला. फरक जर विचारला असेल तर 39 आता याला जर सोडवला तर किती येईल? 39,970 येईल, आहे की नाही? 100 जर पकडलं तर 100मधून 30 गेले तर 70, आहे की नाही? 970. मग 39,970 पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. मित्रांनो, समोरचे प्रश्न बघू. आहे का इथं काही पुन्हा विचारलेले? हा एक विचारलेला आहे जोडमूळ संख्यांची. आपण हा नाही घेऊ, जोडमूळ संख्या आपल्याला व्हायची आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे का इथं? हाही जोडमूळ संख्यावरचाच आहे. जोडमूळ संख्या जेव्हा पाहू तेव्हा आपण बघू. हा एक इथं प्रश्न होता की 0, 5, 6, 7 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती अंकी समसंख्या. आता किती अंकी किती संख्या तयार होतील, का संख्या तयार होतील, याचं सुद्धा आपण एक वेगळं व्हिडिओ बनवू आणि त्याच्यावरती समजून घेऊ. समोरचा एक प्रश्न हा सुद्धा आहे की एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती. आता मोठ्यात मोठी संख्या बघू आपण कोणती होते. 4, 5, 6, 0, 8 हे अंक वापरायचे आणि मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या म्हटलं शेवटी 0 लिहायला लागेल. उतरत्या क्रमाने अंक लिहू. 8 नंतर 6, 6 नंतर 5, 5 नंतर 4 आणि 0. आणि लहानात लहान संख्या विचारायची आहे. लहानात लहान संख्या कोणती होईल? तर जो अंक लहान असेल तो अगोदर, त्याच्यानंतर आपण घेऊ 0 आणि नंतर उतरता क्रम 5, 6 आणि 8. बरोबर आहे मित्रांनो? अशा प्रकारे घ्यायचे आहे. घ्यावं लागेल ना? ओके. याची करा वजाबाकी. याची जर वजाबाकी केलं नाही, वजाबाकी नाही, काय म्हटलं आहे? बेरीज. काय म्हटलं आहे? बेरीज करा. बेरीज करू. 8 8 आणि 6 0 अधिक 8 8 4 6 आणि 4 10 0 हाचा 1 5 5 10 आणि 1 11. इथं 1 7 आले आणि हाचा नाही 8 आणि 4 12. आणि याला कितीने भागू? 2ने भागलं. 2ने जर भागितलं तर भाग द्या. बेसकम 12 0 7 खाली 2 6 6 आले. 7मधून 6 गेला, उरला 1. हा 1 खाली गेला. 2 5 10 असं 63 कुठे दिसते? लगेच लक्षात आला 63 आला. पूर्ण गणित सोडवण्याची गरज नाही. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. पूर्ण सोडवण्याची गरज नाही. आपल्याला ट्रिक्स वापरून अंदाज घेऊन आपल्याला परीक्षेमध्ये वेळ वाचवायचा असतो मित्रांनो. समोरचं उदाहरण बघू. 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती? 2 अंकी संख्येत. आता 2 अंकी संख्येत 6 अंक म्हणजे आपल्याला 2 अंकी संख्या कुठपासून सुरू होईल? 10 ते 99 पर्यंत. आता 10 ते 99 पर्यंत 6 अंक हा असलेल्या संख्या किती आहेत? 6 अंक असलेला. आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पडेल 11 पासून सुरुवातीचा 6 अंक सोडून द्यावा लागेल. असे एकूण तुम्हाला 19 संख्या होतील. बरोबर आहे ना? आणि
अंक असलेल्या संख्या 20 अंक 6 अंक हा 20 वेळा येतो. 66मध्ये 2 वेळा येतो. पण संख्या विचारल्या असल्यामुळे ते 1 कमी होईल. म्हणजे राहिल्या 19 राहिल्या. 19 मध्ये 6 2 अंकी म्हटल्यानंतर 1 अंकी संख्यामधलं पुन्हा एक 6 कटला. 1 कमी झाला. 1 कमी झाला तर राहिलं उरले किती? 18 हे याचं उत्तर येईल. 18 हे याचं उत्तर येईल. वाटल्यास बघून घ्या कोणती संख्या येईल तुम्हाला सांगतो. 16 नंतर 26 बरोबर आहे. 26 नंतर 36 नंतर कोणती? 46 नंतर 56 बरोबर आहे. 56 नंतर 60चा तो आपण वेगळा पकडू. 76 नंतर 86 आणि 96 हे झाले. आता इथं उरले कोणते? उरले आता 60 61 62 63 64 65 66 67 68 69 मोजून घ्या किती पडते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 तेच म्हटलं होतं मी. याचं उत्तर किती आला? पर्याय क्रमांक 3. नंतरचा बघूया. 5 अंकाची स्थानिक किंमत किती सर्वात कमी आहे. अंकाची स्थानिक किंमत कमी आहे. कोणाची स्थानिक किंमत? जो एक स्थानी असेल त्याची स्थानिक किंमत कमी राहील. म्हणजे कोणता? पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. काही कठीण नव्हतं. नंतरचा प्रश्न आहे. या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्यामधील फरक किती? आता फरक विचारलेला आहे. तर सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या आपल्याला घ्यायची आहे. सर्वात मोठी संख्या घेऊ आपण. कोणती आहे तर पाहिल्यानंतर चढत्या क्रमाने मांडायची गरज नाही. तेवढा वेळ आपल्याला जवळ नसतो. संख्या लिहून घ्या. मोठी संख्या यातून कोणती मोठी संख्या दिसते? 4 संख्यांपैकी 5.434 ही मोठी संख्या आहे. आणि लहान संख्या कोणती? 5.84 आहे तर 64 म्हणजे ही 64 0 6 4 वजाबाकी करा. 1 13मधून 6 गेले 7 इथं राहिले 3 इथं 0 म्हणजे 0.371 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या पहिल्या घटकावरती जे काही प्रश्न विचारले जातील तर आज आपण बघितलं फक्त काय बघितलं? समसंख्या, विषम संख्या आहे ना, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आणि समसंख्या येणाऱ्या क्रमवार समसंख्या, क्रमवार विषम संख्या, क्रमवार मूळ संख्या, क्रमवार संयुक्त संख्या याच्यावरती जे काही प्रश्न बनतात त्यांची बेरीज, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये घटक बघितला आहे. मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या जे काही मित्र तुमचे ह्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ आवडला असल्यास ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पुन्हा जे परीक्षेची तयारी करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जेणेकरून त्यांनासुद्धा होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करता येईल. मित्रांनो मी इथंच थांबतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित, नवीन माहितीसहित, नवीन घटकावर. जो आपण पुढचा व्हिडिओ असेल हा भाग 1 आहे मित्रांनो. पुढचा आपण बघणार आहोत बघा जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. ह्या घटकावरचा पुढील व्हिडिओ असेल तो लवकरात लवकर ह्याच यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळेल. थँक्यू.